महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भारतीय सेनेतील सैनिक आशिष वानखडे याचा मृत्यू नैसर्गिक असून घातपात असल्याचा संशय। मृतक आशिषच्या नातेवाईकांनी दिले पोलीस आयुक्तांना निवेदन। मृतक आशिष अमोलरत्न वानखडे राहणार जैनपूर तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती 8 महार रेजिमेंटचा सैनिक याचा दिनांक 11 जून रोजी अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला। मृत्यू संशयास्पद असून त्याच्यासोबत घातपात झाला आहे असा संशय मृतकाचे वडील अमोलरत्न वानखडे आणि मोठा भाऊ अविनाश वानखडे यांनी केला आहे। मृत आशिष दिनांक 1/6/2024 पासून सुट्टीवर होता। दिनांक 19/6/2024 ला तो परत जाणार होता। तो एकदम तंदुरुस्त आणि निरोगी होता असा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे। तो काही दिवसांपासून सासरच्या त्रासाला कंटाळलेला होता असा आरोप मृत आशिष यांच्या वडिलांनी केला। त्यामुळे त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात घडवून आणला असा संशय असल्यामुळे पोलीस चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असं निवेदन मृतकाचे वडील अमोलरत्न आकारामजी वानखडे यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना केली आहे। ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती। नमस्कार, मी अविनाश वानखडे। माझा भाऊ आशिष वानखडे याची 11 तारखेला डेट झाली। डेटची माहिती ही माझ्या कुटुंबातील कोणालाच नव्हती। 11 तारखेला माझ्या भावाचा फोन आला मला सकाळी की दादा तब्येत खराब आहे म्हणजे तू लवकर ये। तर मी त्या उद्देशानं त्याला भेटीसाठी निघालो। जेव्हा मी इरविनला आलो तेव्हा माझ्या भावाची डेट झाली होती। पण मला असं संशय आहे की त्याची डेट म्हणजे आकस्मिक म्हणजे मृत्यू नैसर्गिक मृत्यू न होता त्याचा मारला गेलेला आहे। याची चौकशी व्हावी अशी माझी इच्छा आहे। आणि तो आमचा भाऊ हा इंडियन आमच्या तिथं मेडिकल जे झालेलं होतं तो फिट होता, पण इथं आल्यानंतर अचानक त्याच्या वाईफचा फोन आला की त्याला बरं नाही आणि त्यानंतर तिने ॲडमिट केलं, त्यावेळेस तो मृत होता। त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर संशय आहे की तिने आणि तिच्या फॅमिलीनं मिळूनच त्याचा काही घात केला आहे। याचा तुम्ही परस्पर सर्व माहिती घेऊन व्यवस्थित आम्हाला न्याय द्यावा एवढी आमची मागणी आहे। कोल्हापूर अमोलरत्न वानखडे माझ्या मुलाचा अपघात झाला, त्या मुलाची चौकशी व्हावी बस एवढंच आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।